माणसं जिवंत आहेत तोपर्यंत माणसांबरोबर बोलून घ्या. एकदा का माणसं फोटोत गेली की माणसं बोलत नाहीत. फोटो आठवणी देतात, फोटो आहू देत नाहीत. शास्त्राने 7 चिरंजीव सांगितले. बहुतेकांना नावं माहीत असतील नसतील, मी 7ही जणांची नावं सांगून टाकतो ऐका. शास्त्राने जे चिरंजीव सांगितले 7 चिरंजीव. चिरंजीव म्हणजे काय? त्यांना वरदान दिलं होतं तुम्ही कधीच मरणार नाही म्हणून. कधीच नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत राहाल, असं चिरंजीव पदाचं वरदान त्यांना दिलं होतं. त्या 7 जणांची नावं ऐकत असताना अगदी बारा काही नाही का, त्या 7 जणांच्या नावांपैकी, त्या 7 जणांपैकी पहिला अश्वत्थामा आहे, दुसरा बळीराजा आहे, बिभीषण आहे, 3 झाले. तिसरा बिभीषण आहे, महर्षी व्यास आहे, तो महर्षी व्यासांबरोबर कृपाचार्य आहेत, 5 झाले. मारुती राया आणि ज्याच्या कपाळातून पू वाहत होता तो अश्वत्थामा. परशुराम. एवढे 7 चिरंजीव. पण या 7 चिरंजीवांना शेवटी आयुष्य सोडून द्यावं लागलं. मृत्यू नावाची गोष्ट तुम्ही प्रयत्न करा अथवा प्रयत्न करू नका. माणूस काळा असू द्या मरायचे, गोरा असू द्या मरायचे, रस्त्याच्या कडेला झोपणारा भिकारी असू द्या मरायचे, केवढ्याही मोठ्या बंगल्यात राहणारा जागीरदार असू द्या त्याला मरायचे. मरणाने आज तागायत कधीच कुणाची हैगई केली नाही. मरणाने आजपर्यंत कधी कुणाची दया केली नाही. ते प्रत्येकाला, गरीबाला जेवढ्या ताकदीनं आलं तेवढ्याच ताकदीनं ते श्रीमंताला आलं. आणि बहुतेक ह्या मरणाचीच सत्ता सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी आजचा अभंग लिहिला असावा, आजचा अभंग रचला असावा. पण तुकोबारायांचे अभंग म्हणजे व्हॉट्सअपच्या रचलेल्या कविता मुळीच नव्हत्या. त्याला काहीतरी पूर्वपीठिका होती, त्याला काहीतरी कारण होतं. तुकोबाराय लिहितायत आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालले ना, तिथं काहीतरी घटना घडली असेल. घटना अशी घडली होती. तुकोबारायांच्या आयुष्याच्या बाबतीत थोडा बारकाईनं अंदाज घ्या, थोडा बारकाईनं अभ्यास करा. तुकोबांच्या आयुष्यामध्ये घटना अशी घडली. पहाटेची वेळ होती आणि तुकोबारायांच्या दारात येऊन बैलगाडी उभा राहिली. जुन्या काळातल्या माहेरवाशिनी बैलगाडीनंच यायच्या आणि बैलगाडीनंच जायच्या. जुन्या काळातले निरोप आले तरी बैलगाडीनंच यायचे आणि बैलगाडीनंच निरोप जायचे. छोट्या छोट्या गोष्टी होत्या. बहुतेक आता ह्या समृद्ध जीवनानं आणि आयुष्यात मिळालेल्या साधनानं आपण त्या जुन्या गोष्टी सगळ्या सोडून दिल्या. तुम्ही मान्य करा, नाही तर नका करू. माझं स्वच्छ मत आहे, कालचं जर माणसाचं आयुष्य विचारात घेतलं, जुन्या काळातलं जर माणसाचं आयुष्य विचारात घेतलं तर वस्तू कमी होत्या, सुख जास्त होतं. घरात वस्तू कमी होत्या पण सुख जास्त होतं. आज आपल्या घरात वस्तू जास्त झाल्या पण पहिल्यासारखा घरात आनंद राहिला नाही. दिवाळीच्या सणाला जो पहिला आनंद घरात वाटायचा तो आता बहुतेक वाटनासा झालाय. मी सांगू का, ती पहाटेच्या वेळेला बैलगाडी दारात येऊन उभा राहिली आणि पहाटेच्या वेळेला बैलगाडी दारात येऊन उभा राहिली. बैलगाडीतून तुकोबारायांच्या दारात आलेल्या त्या बैलगाडीतून श्याम काका नावाचे तुकोबारायांच्या सासऱ्याचे दिवाणजी उतरले. श्याम काकांनी हाक मारली, जिजा. तुकोबारायांच्या पत्नीचं नाव आहे जिजा. दारात आली आणि माहेरची बैलगाडी दिसली. माझ्या आईच्या वयाच्या बऱ्याच जणी तुम्ही कीर्तनात बसलाय. सांगू, जुन्या बिचाऱ्या म्हणायच्या माहेरची कोणतीही गोष्ट आली तरी स्त्रीला अप्रूप वाटते. कोणती म्हणण्यापेक्षा सहज म्हणायच्या माहेरचं कुत्र जरी आलं तरी अप्रूप वाटतं हो ते. आता बहुतेक या धावत्या युगामध्ये अलीकडच्या काळात तुम्हाला ते अप्रूप वाटायचं बंद झालं. अलीकडच्या काळात त्या संवादाची साधनं वाढली म्हणून तुम्हाला ते कळायचं बंद झालं. नाहीतर अशा माहेरवाशिनी वाट बघत बसायच्या हो. गावात एखादी एसटी यायची तर डोक्यावर पाण्याचा हांडा असायचा आणि तशीच ती त्या एसटीकडे बघत उभा राहायची. वाटायचं एखाद्या एसटीतून माझा बाप येईल म्हणून, वाटायचं एखाद्या एसटीतून माझी आई येईल म्हणून. ती एसटीकडे बघत बसायची. सगळी माणसं उतरस तर तिथं थांबायची आणि क्षणार्धात तिच्या लक्षात यायचं नाही आला बाप आपला.
तशी माघारी फिरायची. सांगू अहो, चांगली शिकवण देऊन पोरी नांदायला लावल्या होत्या. बापांना सांगितलं होतं, पोरी आणि ऐका, अलीकड सहजासहजी विभक्त होणाऱ्या पती पत्नींनी एवढं ऐकलं पाहिजे. तो बाप पोरीला नांदायला जाताना शिकून पाठवायचा, पोरी हे तुझ्या बापाचं घर आहे, कधीही ये, फक्त अट एकच आहे, भांडून माझ्या दारात कधी यायचं नाही. बाप सांगायचा, हे तुझ्या बापाचं घर आहे, कधी ये, फक्त एक, भांडून कधी माझ्या दारात यायचं नाही. नांदायला चाललेल्या पोरीला आजी निरोप द्यायची आणि सांगायची, पोरी नांदायला चालली, योग झाली कधी नवरा बायकोची भांडणं तरी एक पाऊल मागं घेत जा. ती आजी गोड बोलायची. आजी सांगायची, योग तू ध्यानात ठेव, पावसाने झोडलं, हां बोला, पावसाने झोडलं आणि नवऱ्याने मारलं, कुणाकडे तक्रार करायची? काही नाही. हो आपला स्त्रीचा जन्म आहे, आपल्याला ते सोसावं लागतं. आजी असं सांगायची, बाप निरोप द्यायचा आणि आई सांगताना सांगायची, पोरी निघाले नांदायला, पण आयुष्यभर लक्षात ठेव, तिकडचा निरोप कधी इकडं द्यायचा नाही आणि इकडची गोष्ट कधी. तुम्ही ऐकताय की? तुम्ही ऐकताय खरं, पण तुम्ही असं वागणं झालंय हो अलीकड. हे माझा आरोप आहे योगेश बुवा, थेट आरोप आहे. बऱ्याच मुलीच्या संसाराचं वाटोळं तिच्या आईनंच केलं. गरजेपेक्षा जास्त मुलीच्या संसारात केलेली ढवळाढवळ बऱ्याचदा मुलीच्या दुःखाचंच कारण बनायला लागली. मुलीचे संसार सुखाचे होत असतील आणि सुखाचे करायचे असतील तर कधीतरी पोरीला फोनवर बोलता हे सांगा, पोरी आजच्या या जगामध्ये अशी सोन्यासारखी माणसं मिळणं शक्य नाही, अशी एवढी चांगली माणसं मिळणं सोपं नाही. पोरी आयुष्यभर लक्षात ठेव, आम्ही तुझं कन्यादान केलं तेव्हापासून तुला एक गोष्ट सांगावीशी म्हणत होतो, आज ती वेळ आली म्हणून सांगते. पोरी आयुष्यभर ध्यानात ठेवायचं, एखाद्याची घर फोडणारी बाई होण्यापेक्षा आयुष्यभर एखाद्याची घर जोडणारी बाई होऊन जग. आम्हाला तुझा प्रचंड आदर वाटेल, आम्हाला तुझं कौतुक वाटेल. पण असेच निरोप यायचे. माहेरवासीन माघारी निघाल्या का माहेरला निघाल्या, सासरला निघाल्या का माहेरला निघाल्या, हे न विचारता कळायचं. म्हणजे त्याला एखादी बिचारी बैलगाडीत बसून निघाली तरी कळायचं, नुसतं बघितलं तरी माहेरला चालली का सासरला. असं कसं कळेल बुवा? हो कळायचं. त्यात एक बारकावा असा होता, माहेरला चालली अशी पुढं बघत बसायची. कन्या सासुऱ्याचे जाय मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जेव्हा केव्हा भेटशी केशवा. तुकोबरांच्या दारात पहाटेच्या वेळेला बैलगाडी उभा राहिली. श्याम काका बैलगाडीतून खाली उतरले. तुकोबरांच्या सासऱ्याचे दिवाण जे श्याम काकाने हाक मारली, जिजा. धावत जिजा बाहेर आली. माहेरची बैलगाडी बघितली, जिजाच्या काळजात धस झालं. अजून त्यातही बैलांच्या पाठीवर झुले असल्या की समजायचं निरोप आनंदाचा आहे, आणि बैलांच्या पाठीवर झुली नसल्या की समजायचं निरोप दुःखाचा आहे. त्या दिवशी जी बैलगाडी येऊन उभा राहिली होती, बैलांच्या पाठीवर झुली नव्हत्या आणि पहाटेच्या वेळेला आली ती. श्याम काका समोर दिसले. जिजा धावत आली आणि जिजाने श्याम काकाचा हात हातात घेतला. काका एवढ्या पहाटे का आला तो? गहीवरून आलो होतो श्याम काकांना, पण स्वतःला सावरत श्याम काकांनी उत्तर दिलं, जिजा तुझा बाप आणि माझा मालक आबाजी पंत गुळवे जरा आजारी आहेत. मी सांगू, तुम्ही कुठं जा, पोरींना निरोप देत असताना, पोरींना निरोप येत असताना आईबाप आजारी आहेत असाच निरोप येतो. मेले, वारले, मरून गेले असं निरोप येत नाही. माझं बोलणं पटत नसेल तर त्या दोन्ही पोरींना विचारून घ्या. विद्याताईंना विचारा, अपर्णाताईंना विचारा, गेल्या वर्षी आईचा निरोप येताना काय म्हणून आलता. बहुतेक अपर्णाताई जवळ होती, पण विद्याताईला विचारून घ्या निरोप येताना काय आलता. आजारी असा चालता. ते जिजा धारात उभी आहे,
श्याम काकांनी सांगितलं मालक जरा आजार आहेत म्हणून. जिजा बैलगाडीत बसली आणि जिजा बैलगाडीत बसल्यानंतर त्या तुकोबराई शेजारी येऊन बसले. देहूपासून बैलगाडी निघाली, पुण्यात यायची होती. पुण्यातलं त्यावेळेचं सगळ्यात मोठं प्रस्थ आबाजी पंत गुळवे. येता येता जिजाने विचारलं, काका खरं सांगा ना काय झालं. अगं खरंच मालक जरा आजार आहेत. मग आजार आहेत म्हणता तुम्ही काय म्हणून रडताय. नाही ग मी नाही रडत, ते रात्रभर बैलगाडी चालवली त्याच्यामुळे थोडस डोळ्याला पाणी येतं. खोटं बोलले. बहुतेक पोरीला खोटंच बोलावं लागते हो. पोरगी जेवढं प्रेम करते तेवढं मायबापावर प्रेम कुणीही करत नाही. ती बैलगाडी पुण्यापर्यंत आली. ज्या गल्लीत आबाजी पंत गुळवे राहत होते बैलगाडी तिथपर्यंत आली. जिजाने बाहेर बघितलं, 4-2 स्त्रियांनी तोंडाला पदर लावला होता. त्या 4-2 स्त्रियांकडे बघितलं. जिजाने बैलगाडीतून खाली उडी मारली आणि जिजा धावत धावत दारात आली. दारात गर्दी जमली होती. तेवढ्या सगळ्या जमलेल्या गर्दीतून जिजा वाट काढत पुढे आली. समोर बघितलं बापाचं प्रेत ठेवलं होतं. आजार आहेत म्हणत होता तुम्ही, बापाचं प्रेत बघितलं. जिजानं प्रेताला कडाडून मिठी मारली. बाबा बाबा उठाव, तुमची बाहुली आली आहे, तुमची लेक आली आहे, तुमची पोरगी आली आहे. तिला सानोली म्हणायचं तुम्ही. बाबा उठा, बोला माझ्या बरोबर. उठला नाही बाप आणि सांगतो, आज एका आईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलाय तुम्ही. आजच्या कीर्तनातलं महत्वाचं वाक्य म्हणून ऐका. आपल्याला सवय लावली योगेश बाबा, आपण अशी माणसं आहे, मेलेल्या मड्याजवळ बसतो आणि बोल 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 म्हणून छाती बडवतो. माझं मत आहे गड्या, जिवंतपणेच माणसांबरोबर बोलून घ्या. जोपर्यंत माणसं समोर दिसत आहेत तोपर्यंत माणसांबरोबर बोलून घ्या. मी रोज वर्ष श्राद्धाचं कीर्तन करणारा माणूस आहे. माझं स्वतःचं जाहीर मत आहे आणि हे मी अभ्यासांती बोलतोय, निरीक्षणांती बोलतोय. माझं बोलणं, माझं वाक्य तुम्ही तुमच्या मेंदूच्या ह्याच्यावर तपासून घ्या. माझं स्वच्छ मत आहे. कोरोनाने जेवढी माणसं मेली त्याच्यानंतर तेवढीच माणसं हृदयविकाराच्या तीव्र झटकेने मेली. माणसं पाखरासारखी आपल्यातून चाललेत. आपल्या समोर दिसणारा माणूस पुन्हा आपल्याला समोर दिसेल का नाही खात्री देता येत नाही हो. आपल्याला भेटलेला माणूस उद्या भेटेल का नाही खात्री देता येत नाही. कोणतं वाक्य शेवटचं आहे माहीत नाही, कोणता शब्द शेवटचा आहे माहीत नाही, बोललेली कोणती व्यक्ती शेवटची आहे माहीत नाही, उगवलेला कोणता सूर्य शेवटचा आहे माहीत नाही. माणसं पुढे दिसत आहेत तोपर्यंत बोला, मरून गेल्यावर बोलत नसतात ती. त्याच्या शेजारी आईचा फोटो लावलाय. मला जास्त काही विचारायचं नाही, मला भांडवलही करायचं नाही तुझ्या दुःखाचं. विद्याताई, एक जमलेल्यांना माझा मुद्दा पटवून देण्यासाठी माझं एक छोटं मत आहे तुला. एक हाक फक्त आईला मार बरं. विद्याताई त्या फोटोकडे बघून एक नाही हजारो हाका मारल. आई, दोन्ही पोरी बसल्यात पुढं, हाका मारतायत. आई आव देत नाही, आई बोलत नाही.
का रुसली कुणास ठाऊक. वर्ष झालं तिनं तोंडावरून हात नाही फिरवला. वर्ष झालं तिने फोन नाही केला. आलास का पोरींनो म्हणून अशी दारात उभा नाही राहिली. कीर्तनातलं महत्वाचं वाक्य म्हणून ऐकून जा. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत माणसांबरोबर बोलून घ्या. एकदा का माणसं फोटोत गेली की माणसं बोलत नाहीत. फोटो आठवणी देतात, फोटो आहू देत नाहीत. फोटो आठवणी देतात, फोटो तोंडावरून हात फिरवत नाहीत. फोटो आठवणी देतात, आलास का म्हणून दारात उभा राहत नाहीत. पोरीच्या माघारी जाताना पोरीच्या तोंडावरून फोटो हात फिरवत नाहीत. माणूस म्हणून माणसाबरोबर बोलून घ्या. माणसानं माणसाबरोबर माणसासारखं वागणं याच्यापेक्षा मोठी भक्ती नाही, त्याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही. एखादा दुसरा अभंग कमी पाठ असू द्या, एखादे दुसरा उपवास कमी करा, पण जी माणसं आपल्या घरात राहतात त्या माणसांवरती भरभरून प्रेम करून जगा. मी स्वच्छ सांगतो गड्या, चुकला असाल तर माफी मागून जगा, आणि समोरचा चुकला असेल माफ करून जगा. उरलेलं आयुष्य प्रचंड आनंदात जगा. कधी तुमच्या माझ्या दारात मंडप घातला जाईल माहीत नाही, कधी तुम्हाला आम्हाला भगवंताचं बोलावं येईल माहीत नाही. आपण सगळे त्या खो खोच्या खेळातले खेळाडू आहे रे. कुणाला खो बसल आणि कुणाला उठून पळावं लागेल शाश्वती देता येत नाही. मी सांगू, जिजाच्या समोर बैलगाडी येऊन उभा राहिली. ती जिजा बैलगाडीतून खाली उतरली, बापाच्या प्रेताला तिने कडाडून मिठी मारली, बाबा उठा म्हणली. पण शेवटी नाही उठला बाप. पोरीवर जीवापाड प्रेम करणारा तो बाप. बापाची प्रेत यात्रा निघाली. प्रेत यात्रेचा नियम असा आहे, 3 माणसं भावकीतली, एक माणूस स्वाहिरा. आणि तुकोबारायांनी स्वतः पाहुणा म्हणून त्या प्रेत यात्रेला खंदा दिला. आणि प्रेत यात्रा निघाल्यावरती 20व्यापर्यंत प्रेत यात्रा गेली. बहुतेक कसं राहतं, भाग बदलला की काही नियम बदलतात, भाग बदलला की काही चालीरीती बदलतात. आमच्या भागात 20व्यापर्यंत गेलं. बरं, शब्द बी किती गोड आहे 20वा. कुणाला? प्रेताला नाही, म्हणजे म्हणताना प्रेतालाच म्हणतात माणसं. त्याला कुठला आलाय 20वा? काही क्षणानंतर तुम्ही त्याला भडांगणीत फेकून देणार आहे. तो चकार शब्द काढत नाही. सगळ्या 20व्याच्या पलीकडे निघून गेला तो. आता निश्चिंतीने पाऊल 20वा. खुंटली धावा कृष्णेची. सांगू 20वा खांदेकऱ्यांना. आता हे तुमच्या भागात असेल नसेल मला फक्त तुम्ही खात्रीशीर सांगा. ते प्रेत खाली ठेवलं की पाठीमागले खांदेकरी पुढं येतात आणि पुढले खांदेकरी पाठीमागे जातात. आहे अशी प्रथा. म्हणजे आतापर्यंत तुकोबराय पाठीमागं होते आणि तुकोबराय पुढं आले. प्रेत पुन्हा खांद्यावरती घेतलं गेलं आणि जिजाने तेवढंच बघितलं. धावत आली, प्रेताला आडवी उभा राहिली. ती जमलेली माणसं म्हणे, अरे हिला नियम माहित नाही कोणास ठाऊक, प्रेताला आडवं जायचं नसतं, प्रेताला आडवं उभा राहायचं नसतं. तेही बाकीच्यांनी राहू द्या, पोरगी आहे ना पोटची. अशी समोर प्रेताला आडवी कशी उभा राहिली? जिजा प्रेताला आडवी उभी राहिली. तुकोबरायांच्या समोर असा पदर पसरला. सांगितलं, मालक आजपर्यंत तुमच्या बरोबर प्रपंच करतेय, आजपर्यंत तुमच्या बरोबर संसार करतेय, आजपर्यंत कधी सुत्रीचा सडा मागितला नाही. मालक मरेपर्यंत काही मागायची नाही. फक्त एकच आहे, मला माहिती आहे ज्या यमानं माझा बाप मारलाय तो यम तुम्हाला घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ. मालक मला माहिती आहे ज्या काळानं माझा बाप मारलाय तो काळ तुम्हाला घाबरतो. काळ गुलाम सलाम करी तुके या घरी राबत असे हा तुमचा अधिकार आहे. मालक काही मागत नाही, फक्त इच्छा एवढीच आहे. त्या यमाला सांगून, त्या काळाला सांगून, माझा बाप फक्त मला माघारी परत द्यावं. मागितला नसता. मागते त्याचं एकच कारण आहे, घरात माझा बिगर लग्नाचा भाऊ आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे माझ्या बापाच्या हातून
भावाच्या डोक्यावर अक्षरा पडाव्यात आणि मग बापाच्या आयुष्याचा शेवट व्हावा. जी अवस्था तिथं जिजाची झाली तीच अवस्था आज या परिवारातल्या दोन्ही पोरींची आहे. त्यांचंही त्या आईकडे बघून एकच म्हणणं आहे, आई आई बाकी काही नाही ग. एवढंच वाटतं फक्त तुझ्या हातून फक्त महेशच्या डोक्यावरती अक्षता पडायला पाहिजे होत्या. लेकराच्या आयुष्यातलं सुख बघायला तू पाहिजे होती. भविष्यात सगळं असेल आमच्या जवळ, पण आई म्हणून हाक मारायला आई नसेल. तुकोबरायांनी जिजाची समजूत काढली आणि नुसती जिजाचीच नाही, विद्याताई, अपर्णाताई, तुम्ही दोघी बहिणी आहात माझ्या. मी पायाला हात लावून सांगतो, तुकोबरायांचा हा भंग नेहमी आठवायचा. तुकोबरायांनी जिजाची समजूत काढली. जिजा, अगं आपली माणसं आपल्या जवळ असावीत असं सगळ्यांना वाटतं. आपली माणसं आपल्या सोबत असावीत असं सगळ्यांना वाटतं. फक्त एक आहे, तू आज म्हणते बाप जिवंत करून द्या म्हणून, पण तसं होत नाही ग. बाप जिवंत करता आला असता तर प्रभू रामचंद्राने राजा दशरथ जिवंत केला असता. माऊली महावैष्णवांनी विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा स्वतःचा बाप जिवंत केला असता. जिजा, अगं उसापासून साखर तयार करता येते, पण लाखो टन साखर एकत्र केली पुन्हा त्याचा ऊस नाही तयार करता येत. दुधापासून तूप तयार करता येतं, लाखो लिटर तूप एकत्र केलं पुन्हा चमच्याभर सुद्धा दूध नाही तयार करता येत. पोरींनो, एकदा का ह्या देहाचं प्रेतामध्ये रूपांतर झालं, आपण आई 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 म्हणून त्या प्रेताच्या पाठीमागं धावलो, तरी प्रेताचं पुन्हा देहामध्ये नाही रूपांतर करता येत. आपल्याला वाटतं आपली आई आपल्या जवळ असावी, पण आपल्या वाटण्याला शून्य किंमत आहे. एखादी गोष्ट त्याच्या मनात आली, आले देवाची कामना, आले देवाची कामना, आले देवाची कामना, आले देवाजीच्या मनात येथे कोणाच्या चालेना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी, पांडवांचा सहाय्यकारी राज्यावरून केले दुरी. महाराज, ज्याच्या मनात आल्यानंतर कोणाचंच काही चालत नाही त्या देवाचं नाव विठोबा रखू माझी, राणी वाहे डोंब्या घरी पाणी, पांडवांचा सहाय्यकारी राज्यावरून केले दुरी. धावत्या वेगामध्ये स्पष्टीकरणासहित उच्चारासहित अभंगाच्या 3 चरणाचा अर्थ सांगून झाला. मला दिलेली वेळ संपून 10 मिनिटं जास्त झाली. अतिशय नम्रतापूर्वक या समस्त साळुंखे परिवाराने ही सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिली, त्याबद्दल समस्त साळुंखे परिवाराचा आभार मानतो. ज्यांच्यापासून ही सेवा माझ्यापर्यंत आली ते महाराष्ट्राच्या मातीतलं मृदंग क्षेत्रातलं मोठं नाव माझे परममित्र परमार्थ स्नेही योगेश दादा, अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. विनेकरी बाबा म्हणून उपस्थित असणारे सन्मान्य जयवंत महाराज, त्यांच्यापासून इथपर्यंत येणं झालं. महाराज, अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत असतानाच सेवेसाठी उपस्थित असणारे दोन्ही गायनाचार्य आदरणीय माऊली महाराज, आदरणीय दीपक महाराज, दोघांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होत असतानाच सेवेसाठी उपस्थित असणारी ही लहान लहान लेकरं, एकदा फक्त त्या लेकरांसाठी टाळ्या वाजवा. ह्या टाळ्या वाजवायच्या ते एवढ्यासाठी, योगेश बुवा,
मी जर बरोबर बोलत असेल, आमचे परमित्र सन्माननीय रवींद्र महाराज लोहार त्यांच्या संस्थेतली ही लेकरं आहेत. आज कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहत आहेत. आज कीर्तनात ही पावलं खेळत आहेत. पावलं खेळता खेळता एखादं पाऊल चुकत असेल, मी आवर्जून सांगतो, ह्या लेकरांचं कीर्तनातलं पाऊल चुकू शकतं, पण ह्या लेकरांचं आयुष्यातलं पाऊल कधी चुकणार नाही. ह्याच्यासाठी वारकरी शिक्षण संस्थांची गरज आहे. रवी बाबाच्या या कार्यासाठी आमच्याकडून अनंतविध शुभेच्छा आहेत. आणि ह्या सगळ्यांचा आभार मानत असताना ज्यांनी या समस्त कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं, जय घोष यूट्यूब चॅनल, आणि या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मातीतल्या सगळ्याच सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तनं तुम्हाला आजपर्यंत ऐकायला मिळाली किंवा भविष्यात आणखी ऐकायला मिळतील. वारकरी संप्रदायासाठी वारकरी संप्रदायाला जोडून राहण्यासाठी या जयघोष यूट्यूब चॅनलला खरंच सगळ्यांनी सबस्क्राईब करूया, त्यांना पाठिंबा देऊया, त्यांच्या पाठीशी उभा राहूया. अतिशय मनापासून दादा तुमच्या वेगळ्या कार्यासाठी आमच्या अनंतविध शुभेच्छा आहेत. तुम्ही निश्चित संप्रदायाचं एक गोड काम करताय. जेवढं आमचं प्रचाराचं काम आहे तेवढंच तुमचं प्रसाराचं काम आहे. प्रचार आणि प्रसार एकत्र आला की कुठलीही गोष्ट सर्वदूर पोहोचायला जास्त वेळ लागत. हे बघा, आज आम्ही आलो तुमच्यासमोर हे कीर्तन, भगवंताचं कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. जेवढं शक्य होईल तेवढं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. भगवंताच्या मनात आल्यावर काहीही झालं तरी आपल्याला ते मान्य करावं लागतं हे समजून सांगितलं. हे सांगत असताना अतिशय एकोप्यानं, जिव्हाळ्यानं राहा. तुम्ही सगळेजण आनंदात राहणं हे खऱ्या अर्थानं त्या मायेला मुक्ती आहे, तो खऱ्या अर्थानं त्या मायेला मोक्ष आहे. तुम्ही सगळे आनंदाने राहा आणि मग जे होईल ते उघड्या डोळ्याने बघत राहा. तुका म्हणे सहज राहा, तुका म्हणे उगेची राहा, होईल ते सहज पहा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली